नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी. श्रीरामपूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे खंदे समर्थक आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू सहकारी राजाभाऊ कापसे यांचे वयाच्या 55व्या वर्षी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने आंबेडकरी चळवळीसह श्रीरामपूर आणि परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मंगळवारी राजाभाऊ कापसे हे त्यांचे पुत्र विकी कापसे यांच्यासोबत कामानिमित्त पुणे येथे गेले होते. यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मुलगा विकी कापसे यांनी तातडीने दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला, मात्र रुग्णालयात पोहोचोपर्यंतच राजाभाऊ कापसे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. एका क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. राजाभाऊ कापसे यांचे पार्थिव आज बुधवारी त्यांच्या वाकडी या मूळ गावी आणण्यात येणार आहे. दुपारी 4:30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजाभाऊ कापसे हे केवळ एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, तर आंबेडकरी विचारांशी जोडलेले एक लढवय्ये नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. रामपूर विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवत 20,000हून अधिक मते मिळवली होती. या निवडणुकीतून त्यांनी आपली राजकीय ताकद आणि जनसंपर्काची व्यापकता दाखवून दिली होती. श्रीरामपूरसह संपूर्ण जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत काम केले. राजाभाऊ कापसे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावा होता. कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद, सर्वसामान्यांशी असलेली आपुलकी आणि आंबेडकरी चळवळीप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर, समर्थकांवर आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही माणसं राजकारणात येतात, पण काही माणसं आपल्या विचारांसाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या चळवळीसाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहतात. राजाभाऊ कापसे हे त्यापैकीच एक नाव. त्यांचा संघर्ष, त्यांची सामाजिक बांधिलकी आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. भीम प्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनी परिवारातर्फे आंबेडकरी चळवळीतील या लढवय्या पॅंथरला भावपूर्ण श्रद्धांजली. अखेरचा जय भीम.